ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 26/2/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला सतत ह्या गोष्टीची खुशी पाहिजे की ड्रामा हुबेहूब रिपीट होत आहे. ड्रामा एक रेळ आहे आणि ही रेळ दर 5,000 वर्षाला हुबेहूब रिपीट होत असते. यामध्ये एकही सेकंद मागे पुढे होऊ शकत नाही. म्हणून यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीची आठवण असायला हवी की हे शरीर माझं पुराणं आहे, हे मला सोडायचं आहे आणि नवीन शरीराला मला धारण करायचं आहे. दुसरं बाबा सांगतात की ह्या ड्राम्यामध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे की जी सूक्ष्म रीतीने समजणं गरजेचं आहे. जसं आपलं घड्याळ प्रत्येक सेकंद टिकटिक करत पुढे चालतं, तसा हा ड्रामा सुद्धा एक जो मिसल टिकटिक करत पुढे चालत आहे. आणि हे संपूर्ण घड्याळ 5,000 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होत असतं. यामध्ये प्रत्येकाचा पार्ट विभिन्न आहे. प्रत्येक आत्म्याचा रोल हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक आत्म्याचं कर्तव्य हे सुद्धा वेगवेगळं आहे. बाबांनी विस्तारामध्ये सांगितलेलं आहे की जसं तुम्ही बीज पेराल तसंच तुम्ही फळ घ्याल. जैसा कर्म करोगे वैसा ही फल पाओगे. ज्या ठिकाणी तुम्ही श्रेष्ठ कर्माचं फळ घेण्यासाठी अपेक्षित असता, तर त्याची सुरुवात तुम्हाला श्रेष्ठ कर्मरूपी बीजाने केली पाहिजे. आणि याची खुशी, याचा आनंद प्रत्येक आत्म्यामध्ये येत असतो. बाबा सारमध्ये सांगतात की जर तुम्हाला उंच पद घ्यायचं असेल तर तुम्ही संगमयुगावरती बाबांची मदतगार बनला पाहिजे. जे अज्ञानाच्या अंधकारामध्ये ठोकरे खात आहे, त्यांना आपण बाबांच्या घराचा आणि स्वर्गाचा म्हणजे सद्युगाचा रास्ता दाखवला पाहिजे. आणि यासाठी बाबा सांगतात, तुम्ही दिवसभर घडी घडी स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. दुसरं बाबा सांगतात की तुम्ही संगमयुगावरती जो शिव बाबांनी यज्ञ रचलेला आहे, ह्या यज्ञाचे तुम्ही ब्राह्मण रक्षक आहात. आणि जे रक्षक असतात ते फार अलर्ट असतात, चुस्त असतात. ते कधीही आळस करत नाही, कारण आपण सर्व गोष्टींनी जबाबदार आहोत. बाबांच्या बरोबर आपण मदतगार बच्चे असल्या कारणाने बाबा सांगतात, तुमचं तन मन धन समय ह्या यज्ञामध्ये सफल झाला पाहिजे. हे आपण सफल नाही करत आहे, तर आपण आपल्या भविष्यासाठी ट्रान्सफर करत आहे. आज बाबांनी मध्यावर विस्तारामध्ये सांगितलेलं आहे की मुलांनो, ही ईश्वरी बँक आहे आणि ह्या ईश्वरी बँकमध्ये तुम्ही जेवढं जमा कराल तेवढं तुम्ही भविष्यामध्ये त्या ठिकाणी आरामशी खाऊ शकाल. निश्चिंतपणाने तुम्हाला 1000 पटीने बाबा रिटर्न देणार आहे. दुसरं बाबा सांगतात की जर तुम्हाला अनेक बंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर त्याची विधी काय आहे. तर बाबांनी खूप सुटसुटीत विधी सांगितलेली आहे की ही मन मना भव ही विधी आहे. ही सर्व बंधनांपासून आपल्याला सहजपणे मुक्त करते. म्हणजे बाबांचं म्हणणं आहे, मुलांनो, नष्ट मोहा बना. जो नष्ट मोहा बनेल तोच पुढच्या भविष्य जीवनामध्ये स्मृतिर्लब्ध बनू शकतो. ही अवस्था आपल्याला संगमयुगावरती आणायची आहे. सर्व बंधनांचा संबंध हा कुठे निर्माण होतो, तर देह, देहाची दुनिया, देहाचे व्यक्ती, देहाचे संबंध. आणि बाबांनी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की मुलांनो, तुम्हाला हे पुराणं वस्त्र म्हणजे शरीर हे सोडायचं आहे आणि तुम्हाला नवीन वस्त्र धारण करायचं आहे. तर आता सर्व संबंध एका बाबांशी जोडा आणि सर्व संबंध बुद्धीने या ठिकाणी तोडून टाका.
म्हणजे तुम्हाला नवीन युगामध्ये नवीन संबंध मिळतील आणि त्या ठिकाणी प्रत्येक संबंधांमधून तुम्हाला सुख मिळेल. इथे कलियुगामध्ये आपण बघत आहोत की प्रत्येक संबंधांमधून आपल्याला दुःख मिळतं. कारण कुणाकडनं का होईना आपल्याला कधी मोह जागृत होतो, कधी लोभ जागृत होतो, कधी अटॅचमेंट जागृत होते किंवा कधी कुणाशी आपली अटॅचमेंट होऊन जाते. तर याच्यामधून जे मिळणारं दुःख आहे ते आत्म्याची शक्ती क्षीण करतं, कमजोर करतं आणि आपण जे भविष्यामध्ये पद घेणार आहोत त्या पदापासून आपल्याला ते वंचित करू शकतं. म्हणून बाबांना सांगायचा उद्देश असा आहे की मुलांनो, मन म्हणा भव ही विधी जर धारण केली तर सर्व संबंधांपासून म्हणजे बंधनांपासून तुम्ही सहजपणे मुक्त होऊ शकाल आणि तुम्ही नष्टम स्मृतिर्लब्धा हा पाठ पक्का करू शकता. दुसरं बाबा सांगतात की तुमच्या ब्राह्मण जीवनामध्ये नेहमी उमंग आणि उत्साह असला पाहिजे. बऱ्याचदा आपण पाहतो की नवीन नवीन असताना आपल्याला जो पुरुषार्थाचा उमंग आणि उत्साह असतो तो आपण पुराणे झालो की आपला उमंग आणि उत्साह कमी होतो. मग बाबा सांगतात जर तुमचा उमंग उत्साह टिकून राहिला तर मायाचा प्रेशर हा तुमच्यावर येणारा कमी होईल आणि आपला उमंग उत्साहामुळे आपल्याकडनं न होणारी गोष्ट म्हणजे न होणारा पुरुषार्थ देखील सहजपणे होऊ शकतो. बाबा आपल्या सर्वांना ही गोष्ट आवर्जून सांगत आहे की मुलांनो, स्वर्गामध्ये जाण्याच्या खुशीमध्ये न राहता स्वर्गामध्ये श्रेष्ठ पद घ्या, ह्या गोष्टीचा तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही दृढ असणं गरजेचं आहे. ओम शांती.